वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आता फेरीवाले यांनी आंदोलन करण्यात पुकारलेलं आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने आपल्या समोर जे नाचगाणं करत हे फेरीवाले आहेत ते आपलं हे आंदोलन जे आपल्या मागण्या जे आहे ते मान्य करण्यासाठी पूर्ण आंदोलन जो आहे तो पुकारला आहे। आपण बघू शकता बेकायदेशीर कारवाई जी आहे ती थांबण्यासाठी देखील फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आपलं आंदोलन जो आहे तो पुकारला। त्यामुळे आपण ह्या सगळ्या संदर्भात जे आहे ते ज्यांनी हा आंदोलन केलेलं आहे त्यांच्याशी बातचीत करू। काय नेमकं काय म्हणतील आपण काय म्हणतील आज आपण आंदोलन पुकारलाय काय नेमके आपले मागणी? या ठिकाणी फेरीवाल्यांच्या प्रश्नासाठी विविध जे प्रश्न आहेत की त्यांचा ताबडतोब सर्वे झाला पाहिजे। गेले 10 वर्षापासून सर्वे नाही झालेला, तो सर्वे तात्काळ झाला पाहिजे। फेरीवाल्यांचा जिथपर्यंत झोन डिक्लेअर होत नाहीत तिथपर्यंत त्यांच्यावर कारवाई थांबवली पाहिजे। इथल्या प्रभाग समिती सी मधल्या मोरे मॅडम आहेत, त्यांनी आमच्या आदिवासी महिलांच्या जे रानमेवा जंगलातून आणि त्या महिला विकतात ते जमा करून त्यांनी आतमध्ये टाकला आणि जेव्हा मागायला गेले तेव्हा सांगतायत की तुमचा हा माल आहे तो आम्ही अनाथ आश्रमला दिलेला आहे। आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की जर तुम्ही गरिबांचा माल उचलून अनाथ आश्रमला देतायत तर तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसा कमावतायत, वाटेल तसा भ्रष्टाचार करतायत, तो तुमचा पैसा अनाथ आश्रमला दान करा। आमच्या फेरीवाल्यांच्या पोटावर आता मोठ्या प्रमाणात गदा आलेला आहे, म्हणून आम्ही आंदोलन उभारलेलं आहे। हे निर्णायक आंदोलन चालेल, जिथपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाहीत तिथपर्यंत हे आंदोलन चालू राहील। काय कुठल्या अधिकाऱ्याशी बातचीत झाली आहे? काय आपली काय मागण्या मांडली? सावंत साहेबांशी आमची शिष्टमंडळ गेलं होतं, चर्चा झाली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, पण आम्ही ठरवलेलं आहे आश्वासन नाही चालणार, त्याची अंमलबजावणी करा। ते सांगतात 4 महिन्यात आम्ही सर्वे करू, मग 4 महिन्यापर्यंत कारवाई बंद करा। तसं त्यांनी रायटिंग मध्ये द्या, तर 4 महिने सर्वेसाठी का लागतोय? 10 वर्ष झाली अजूनपर्यंत सर्वे झालेला नाही। 16ला सर्वे झाला होता, 26 उजाडला, अजूनपर्यंत सर्वे झालेला नाही। तर जोवर सर्वे होणार नाही तोवर आम्ही इथून हटणार नाही। या तुमचे ज्या मागण्या आहेत ते पूर्ण नाही झाले तर पुढे कशा प्रकारचे आंदोलनाचा विषय असेल? या ठिकाणी आम्ही चुली पेटवलेल्या आहेत, संपूर्ण संसार घेऊन आम्ही आलोत, आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार आहोत। वेळ आली जर डोक्याच्या वरून गेलं तर ही लोक या देशाचे मालक आहेत। आम्ही टॅक्स भरतो आणि आमच्या टॅक्सने यांचा पगार निघतो आणि महापालिका आमच्या टॅक्स मध्ये उभी राहिलेली आहे। आम्ही बाहेर न थांबता यांच्या दालनात घुसून मुक्काम करू आणि वस्ती करू। नक्कीच आपल्याबरोबर काही ताई पण आहेत, त्यांच्याशी देखील ताई काय मागणी आहेत नेमकं? आज पूर्ण जे फेरीवाले आहेत ते आज महानगरपालिकेच्याकडे आंदोलन करतात। आमच्या ह्याच मागण्या आहेत की ज्या दर 5 वर्षात सर्वे व्हायला पाहिजे, तो सर्वे करा। पहिला मुद्दा आहे ज्यांचा सर्वे नाही झाला त्यांचा सर्वे व्हायला पाहिजे। तुम्ही नियमाने बोलता तर आम्ही पण नियमानेच बोलतो, आम्ही नियमाच्या पलीकडे तुमच्याकडे काही मागत नाहीये। 5 वर्षात जो सर्वे व्हायला पाहिजे तो सर्वे करा। ज्यांचा सर्वे झालाय, ज्यांना झोन द्यायचा आहे तो झोन द्या, त्यांना त्यांचं ओळखपत्र द्या, त्यांना हक्काची जागा द्या, नंतर कारवाई करा। तुम्ही जे कारवाई करता ती पण चुकीच्या पद्धतीने कारवाई करता ती पहिली थांबवा। कारण का कायदा जर हा बोलतो ना की जर कारवाई अनधिकृत आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, तर कायदा हे पण बोलते की पहिला तुम्ही त्यांचं पुनर्वसन करा आणि नंतर त्यांच्यावर कारवाई करा। महानगरपालिकेकडून देखील पावत्या फाडल्या जातात तरी देखील यांच्यावर कारवाई होते, मग ह्यावर अधिकाऱ्यांचं काय म्हणतो? बघा, कुठेतरी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते भ्रष्ट आहेत। कारण का ते पावत्या ना त्या अर्ध तर त्यांच्या खिशातच जातोय, त्याच्यामुळे ते लोक कारवाई करत नाही। तर गेले 5 वर्ष झाले आम्ही बोलतोय की बारकोडने करा, पावती बारकोडने करा, का करत नाहीये? कारण का अधिकारीच भ्रष्ट आहेत, त्यांच्या खिशात पैसे कसे जाणार? जर त्यांनी जर बारकोड हिशोबाने जर पावती केली तर त्यांच्या खिशातच पैसे जाणार नाही, त्यांचा पगार त्यांना कमी पडतं। अरे तुमचा पगार कमी पडतो तर आमच्या फेरीवाल्यांना सांगा, 10,000 रुपये काढून तुम्हाला भीक देऊ, आम्ही भीक देऊ आमचे अख्खे फेरीवाले। पण आमच्या फेरीवाल्यांना त्रास देऊन जर तुम्ही दादागिरीने या सगळ्या गोष्टी करत असतील तर हे आमचा फेरीवाला सहन करणार नाही। नक्कीच ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये आज दिवसभरात जो आहे अख्खा महानगरपालिकेमध्ये आंदोलन सुरू राहणार आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अशाच प्रकारचे हा पूर्ण आंदोलन जो आहे तो पेटणार आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।